आपल्या मौखिक निरूपणातून कोट्यावधी लोकांना स्वच्छता व शुद्ध आचरणाची शिकवण देणारे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर श्री नारायण विष्णू नानासाहेब धर्माधिकारी यांचा 1 मार्च रोजी संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबवून श्री सदस्य वाढदिवस साजरा करतात. रविवारी 1 मार्चला त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेवदंडा येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कळवा खारेगाव विटावा परिसरातील श्री सदस्यांनी रविवारी ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान आयोजन केले. या मोहिमेत 758 सदस्यांनी सकाळी 6:30 वाजता हातात झाडू, घमेले, पिशव्या, पुठ्ठे आदी स्वच्छतेचे साहित्य घेऊन कळवा खारेगाव विटावा परिसरातील सर्वच रस्त्यांवरची सदस्य उतरून स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. कळवा नाका येथे स्थानिक नगरसेवक मंदार केडी व कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त ललित जाधव यांच्या हस्ते हातात झाडू घेऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर खारेगाव भूमिपुत्र मैदान परिसरात माजी नगरसेवक सुरेखा पाटील यांनी भाग घेतला. यावेळी श्री सदस्यांनी कळवा खारेगाव विटावा परिसरातून 33 टन सुका कचरा व 458 किलो ओला कचरा यावेळी जमा केला. या मोहिमेसाठी ठाणे महानगरपालिका कळवा प्रभाग समितीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी तयार ठेवल्या होत्या. यावेळी हजारो टन कचरा संकलन केल्याने कळवा खारेगाव विटावा परिसरातील रस्ते चकाचक करण्यात आले. स्वच्छता अभियान अंतर्गत आम्ही आज स्वच्छता करत आहोत आणि नेहमीच होती आपली स्वच्छता. हा एक आपला वेगळा उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण स्वच्छता अभियान काय सांगा कळवा प्रभाग समिती अंतर्गत पूर्ण सफाई विभागामध्ये आपण स्वच्छता करत आहोत. आज तिथून नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त जे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. तसंच त्या आज आमच्या कळवा विभागात सुद्धा राबवण्यात आलेलं आहे. तर त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार नुसते ते शिकवणीत न राहता ते आम्ही अंगीकारलं आहे आणि एकच की हे आजच्या दिवसापुरतं मर्यादित नाही आहे, तर हे नेहमीच अभियान व्हायला पाहिजे आणि नेहमीच परिसर आपला स्वच्छ याच्याने व्हायला पाहिजे. स्वच्छता मोहिमेचं अभियान जे घेण्यात आले होतं त्याचा समारोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पूर्ण कळवा, पूर्व, पश्चिम, खारेगाव, विटावा सगळ्याच ठिकाणी आज मोहीम राबवण्यात आलेली आहे. लोकांच्या नागरिकांची सुरक्षा बघता या ठिकाणी ही मोहीम आपण सगळ्याच लोकांनी राबवलेली आहे. मनीषानगरचं जे आज ग्राउंड आहे ते ग्राउंड देखील या ठिकाणी ते डीप ड्राईव्ह घेण्यात आलं होतं आणि मला वाटतं सगळ्यांची सुरक्षा च्या दृष्टिकोनाने ही आज एक सक्सेसफुल मोहीम या ठिकाणी आम्ही राबवली.